नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? 5 नोव्हेंबरात त्रिपुरा पौर्णिमा आहे. त्रिपुरा पौर्णिमा नाव का पडलं तुम्हाला माहिती आहे का? या दिवशी 3 वाती लावल्या जातात किंवा 101 वात लावली जाते. त्याचं कारण काय आहे सांगते ऐका. त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी कार्तिकेय धर्तीवरती उतरला होता. धर्तीवरती उतरल्यावरती त्यांनी त्रिपुरा राक्षसाचा वध केला होता. हा राक्षसला 3 बलवान पुत्र होते. त्यांनी ब्रह्मदेवाची पूजा केलेली असते. त्रिपुरा राक्षसला 3 पुत्र असतात म्हणून त्याला त्रिपुरा नाव पडलेलं असतं. त्या त्रिपुरा राक्षसाचा 3 पुत्रांचा वध भोले शंकरने केला असतो. तो पण एका बाणाने केला असतो. ब्रह्मदेवाचं वरदान असतं, झाला तर वध आमचा एकाच याने होऊन दे असं त्यांनी वरदान घेतलं असतं. त्यावेळेस भोले शंकरने त्यांनी एकाच बाणाने 3 जणांचा एक रेषेत वध केला होता. ह्याच त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी कार्तिकेयने शपथ घेतली, मी कोणत्याही स्त्रीला भेटणार नाही. हे ऐकून पार्वतीला खूप वाईट वाटलं. पार्वतीनं खूप समजायचा प्रयत्न केला पण कार्तिकेयने ऐकलं नाही. म्हणून पार्वतीने त्याच्याकडून वचन घेतलं. पार्वतीने कार्तिकेयला आग्रह केला, 1 दिवस तरी तुला मला भेटण्यास दे. त्या दिवशी पौर्णिमा असते. त्या पौर्णिमेच्या दिवशी कार्तिकेयला भेटायला जातात म्हणून त्या दिवशी पौर्णिमेला कार्तिकेय पौर्णिमा भी असे म्हणले जाते. वर्षातून एकदा स्त्रिया कार्तिकेयचं दर्शन घेत जात असतात. एकाच दिवसापुरता कार्तिकेयचा मंदिराचा दरवाजा उघडला जातो स्त्रियांच्या दर्शनासाठी. म्हणून या पौर्णिमेला कार्तिका पौर्णिमा बी म्हणलं जातं, त्रिपुरा पौर्णिमा बी म्हणलं जातं. वर्षातून एकदाच कार्तिकेयचं दर्शन होत असतं.